डिंग 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 डिंग. तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की तुम्हाला मी काल सांगितलं होतं का माझा उद्या हिंदीचा पेपर आहे. तर माझा आज हिंदीचा पेपर होता म्हणून बऱ्यापैकी पोहोचलो कॉलेजमध्ये आता सर लोकांचं खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू होतं. त्या डिस्कशन चालू राहू द्या म्हणून मी आलतो माझा हॉलमध्ये, कारण की आपली सीट नंबर 5 होतं. सीट नंबर भेटला, हॉलमध्ये लागलो तुम्ही. 3 hours later. मस्त पेपर वगैरे झाला. पेपर सोपी होता म्हणून हा आपला चोमण्या नाचायला लागला होता, इकडे तिकडे लवायला लागला. पेपर चांगला गेला आणि आपल्याला मित्र भेटले होते. योगेश तर पार मित्रासोबत घट्ट मैत्रीच करून टाकले, त्याला सोडायलाच नव्हतं तयार. त्याला म्हटलं हे का करताय म्हणलो, ते म्हणे ऐका तुम्ही. पेपर वगैरे झाला, कॉलेज म्हणून निघलो जासाठी आपण पंचसमितीकडे, कारण की आपली बस लागायची होती म्हणून दुपारी बस नाही लागत म्हणून आपल्या पाशी. तर पंचसमिती पाहिजे बस वगैरे लागली, बस निघलो गावासाठी. घरी आलो, घरी कपडे वगैरे बदलवलं मस्तपैकी निघलो बाहेर जासाठी, कारण की मामाने केलं फोन. मामा म्हणे चला आपल्याला जाऊन येऊ म्हणे. ठीक आहे म्हणलो. मामासोबत बसलो, गाडीवर निघलो आम्ही जासाठी रस्त्यानं. तर मी मामाच्या वावरात जात होतो, तर मामाच्या वावरात वगैरे पोचलो. मामाच्या वावरात पाहिजे चांगला हरभरा लागून होता. मामाला न सांगता 2 हरभराचे डाळ उपडून घेतलं आणि हरभरा खासाठी आलतो आपण. तर हरभरा घेतलो, निघलो मस्तपैकी बाहेर जासाठी थोडंसं आपण. मामाचा सांगण्याचा तात्पर्य असा होता की मामा म्हणे इकडे डॅम बनताय म्हणे, डॅम थोडं पाहून घेऊ म्हणे, कसा बनताय कसा नाही म्हणे. ठीक आहे म्हणलो आपला. आणि 2 मेवण्याला घेतलो, निघलो आम्ही मस्तपैकी गावाला जासाठी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये.